8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळेस तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने चालू लागली। तिला श्वास घेण्यात काही अडचणी येऊ लागल्या आणि त्यामुळे चालता चालता ती थांबली। मग काही वेळाने ती पुन्हा चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती एका खुर्चीवर बसली। पण पुढच्या काही सेकंदातच ती खुर्चीवरनं कोसळली। त्यावेळेस शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या। पुढच्या काही सेकंदातच त्यांचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं आणि त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला। तिला CPR देण्यात आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। शाळेमध्येच ही घटना घडलेली आहे आणि गेल्या 4 दिवसांमध्ये ही दुसरी घटना घडलेली आहे। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। 8 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे आणि गेल्या 4 दिवसांमध्ये दुसरी ही घटना आपण बघतोय। शाळेमध्ये ती पोहोचली, शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं, चालता चालता ती थांबली, त्यानंतर एका खुर्चीवर बसली। खुर्चीवर बसल्यानंतरही तिला अस्वस्थ वाटत होतं आणि त्या खुर्चीवरनं अचानक ती कोसळली। शेजारी तिच्या शिक्षिका उभ्या होत्या, शिक्षकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं। कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये 4 दिवसांपूर्वी अशीच घटना घडलेली होती। त्या ठिकाणी एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता। तिसरीच्या या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आलेला, तर आता गुजरातमधल्या तिसरीतल्या मुलीला हार्ट अटॅक आलेला आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। कर्नाटक आणि गुजरात एकापाठोपाठ एक 4 दिवसांमध्ये अशा 2 सलग घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गुजरातमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते। गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात आलेली आहे। लहान मुलांना आता सोशल मीडियाही पाहता येणार नाहीये। लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे। मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नसल्याचं गुजरात सरकारचं मत आहे आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ तसेच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे। त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी सुद्धा लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत। गुजरात सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येईल आणि यासाठी नियमावली करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। तर गुजरात सरकार लवकरच या संदर्भातली नियमावली बनवणार आहे। लहान मुलांना सोशल मीडियाही वापरता येणार नाहीये। तज्ञांसोबत चर्चेनंतर मार्गदर्शक तत्त्व जारी करणार आहे। पालक आणि शिक्षकांसाठीही गाईडलाईन्स असणार आहेत। मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरेल। गुजरात सरकार लवकरच या संदर्भातली नियमावली जाहीर करेल। या सर्व बातम्यांनंतर आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। टोरेस कंपनीचा CA अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ टोरेसच्या Instagram अकाउंटवर अपलोड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। टोरेस कंपनीचा हा घोटाळा समोर आल्यानंतरही कंपनीच्या अधिकृत Instaवर तो व्हिडिओ कसा आला याचाही पोलीस शोध घेत आहेत। लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे शोरूम सील करण्यात आले। आर्थिक गुन्हे शाखेने या शोरूममधून 3 कोटी रोख रक्कम आणि काही दागिने ताब्यात घेतलेत। सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना पाठवलं। भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दुचाकीवरून येणाऱ्या या शिक्षकांना त्रास होतो। शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी शाळकरी मुलांना खड्डे बुजवण्यास सांगितलंय। पनवेलमध्ये परप्रांतीय लोकांनी एक मराठी कुटुंबावर मारहाण करत त्यांना धमकावलेलं आहे। हे कुटुंब पनवेल स्टेशनच्या परिसरामध्ये पर्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेलं होतं, मात्र त्याचवेळी एका परप्रांतीय इसमाने आणि त्याच्या पत्नीने त्यांच्यावर हल्ला केला।
शांतपणे मारामारी करते आधीपासून। कोल्हापुरातल्या दुकानामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यामुळे वारे वसाहतीतील किराणा दुकानाची तरुणांनी तोडफोड केली आहे। मालकाला मारहाण तसेच पत्नीला शिवीगाळ करून दोघांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सुमारे 10 मिनिटं हा धुडगूस घालत तरुणांनी दहशत माजवली। पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या नसरापूर गावामध्ये मेडिकल दुकानं फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय। दुकानाचं शटर तोडताना शेजारील नागरिकांना आवाज आला, त्यानंतर लाईट लावल्याने दुचाकीवरून आलेल्या 3 चोरट्यांनी धूम ठोकली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा प्रयत्न फसलाय। HMPV विषाणूमुळे सर्दी, ताप, खोकला होतो अशीच लक्षणं सारीसह इतरही श्वसन रोगांच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत। त्यामुळे इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू आणि कोरोनामध्येही दिसतात। त्यामुळे अशा रुग्णांवर आरोग्य विभागाकडून खास लक्ष ठेवलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी आरोग्य पथक दाखल झालं। अकोला मेडिकल कॉलेजसह बुलढाणा येथील आरोग्य विभागाची टीम बोंडगावामध्ये दाखल झाली। नागरिकांचं या ठिकाणी केसांचे आणि स्किनचे तसेच रक्ताचे नमुने घेतले जात आहेत। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेनं जामिनाची मागणी केली होती। मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे। कर्जत यार्डमध्ये आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी दुपारी 1:50 ते 3:35 विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे आणि ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांच्या मार्गावर कामं केली जाणार आहे। त्यामुळे काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केले आहेत। दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे धावणार आहे। 98व्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे उपलब्ध व्हावी अशी विनंती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। ही मागणी मान्य झाली असून 19 फेब्रुवारीला पुण्यातून ही विशेष ट्रेन सुटणार आहे। उरणमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटात करता येणार आहे, कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार केला जाणार आहे। 2900 कोटींचा हा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल आणि या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल भागामधील कंटेनरची वर्दळ कमी होणार आहे। प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडीचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। थांब्याचं नवं नाव रिझर्वेशन पोर्टलवर दिसू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळालाय। भारतीय रेल्वेनं जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे विकसित केलेली आहे। रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणारे ट्रेन इंजिन जगातील सर्वाधिक हॉर्स पॉवरचं इंजिन आहे। ही भारतातील स्वच्छ ऊर्जा आणि अक्षय ऊर्जेवर आधारित दळणवळणासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। विसाव्या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन साताऱ्यामध्ये करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचं उद्घाटन पार पडलं असून कवी रामदास फुटाणे, साहित्यिक अ.ह. साळुंके, श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख आदी उपस्थित होते। सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरे देण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं घेतलेला आहे। यावेळेस मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांनाही हक्काची घरं मिळणार आहेत। म्युनिसिपल मजतपूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेतली। पुण्यातील प्रलंबित प्रकल्प, रखडलेली विकास कामं अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पुढील 1 वर्षाच्या कामाचा आढावा देखील यावेळेस मिसाळ यांनी घेतलाय।
सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या विरोधांमध्ये केडीएमसीनं दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। एपीएमसी मार्केटमधील फुलबाजारामधून 500 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले। तसेच प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा केडीएमसीनं दिलेला आहे। बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केलेली आहे। मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओने दिलेलं आहे। कुणीही जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहन आरटीओकडनं करण्यात आलेलं आहे। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रामय्या यांच्या यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचं मुख्य विधी हा 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे। विशेष म्हणजे मावा गुटखा खाणाऱ्यांना नांदेध्वज पकडण्यास देण्यात येणार नसल्याचं या यात्रेच्या मानकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे। धुळे तालुक्यातील लोणखेडी ते त्र्यंबकेश्वर श्री सद्गुरू एकनाथ महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावात मार्गस्थ झाली। टाळ्या मृदुंगाच्या गजरामध्ये भाविकांनी फुगडी खेळत या पालखी उत्सवामध्ये सहभाग नोंदवलाय। धाराशिवमध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली। तसेच तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं। पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान कुंभमेळा विशेष अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे धावणार आहे। कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून 16, 24 जानेवारी, 6, 8 आणि 21 फेब्रुवारीला धावणार आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी मेगा इव्हेंटची तयारी करण्यात आली आहे। मेळाव्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 स्तरांची सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे। तसेच सुरक्षा वाढवण्यासाठी 2700 पेक्षा जास्त AI कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। फिरकीपटू रवींद्रचंद्रन अश्विनने केलेल्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे गदारोळ माजलेला आहे। मला वाटतं हे सांगावं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरी ती अधिकृत भाषा आहे, असं वादग्रस्त विधान अश्विनने केलेलं आहे। चेन्नईमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्याने हे वक्तव्य केलेलं आहे। कोल्हापूरच्या गगनबावडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केलेला आहे। संबंधित कंपनीला शासनाने पैसे दिले असतानाही काम चांगल्या पद्धतीनं होत नसल्याने शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी ठेकेदारांना फैलावर घेतलेले। तसेच कार्यकर्त्यांनी साळवण इथं रास्ता रोको आंदोलन केलं। रस्त्यात जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचा धुळ्यातील खड्ड्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गट पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाली आहे। खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं। पालिकेने या खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत नागपूरच्या संविधान चौकामध्ये बसून मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। धाराशिवमध्ये शेतकरी, होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानने आमरण उपोषण केलेलं आहे। मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावामधील स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय। काही पुरुष आणि स्त्रियांचे फोटो, लिंबू आणि सुया हे साहित्य ठेवून अघोरी प्रकार केला जात असल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलंय। रात्री 12 वाजता काही मांत्रिक एकत्र येत असे प्रकार करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय।
पालघरच्या मनोर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आलेली आहे। एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। रहिवासी इमारतीमध्ये बिअर शॉपसाठी ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिल्याने वाद झाल्याची माहिती समोर येते। मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे प्रफुल्ल सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय। शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे 10 किलोमीटर अंतर बाकी असताना सुर्वेंचं निधन झालंय। सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि पोलीस दलावर शोककळा पसरली आहे। भिवंडीच्या वालपाडा ग्रामपंचायत हद्दीतील भंगार गोदामाला भीषण आग लागली। अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यात यश आलं। जालन्यातील आक्रोश मोर्चातून सरपंच देशमुखांच्या मुलीने टाहो फोडलाय। पप्पा जिथे कुठे असाल तिथे हसत रहा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, माफ करा, असा आक्रोश वैभवी देशमुखांनी व्यक्त केलाय। सीआयडीच्या हाती लागलेले व्हॉइस सॅम्पल मॅच झालेला आहे, त्यामुळे सर्वांनाच आता माहिती आहे की आरोपी कोण आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आणि आम्ही न्याय देऊन मुख्यमंत्र्यांनी देशाला दाखवून द्यावं की शाहू फुलेंच्या या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांना थारा नाही, असंही धनंजय देशमुख म्हणाले। जालन्यामध्ये महाजनाक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला। गर्दीचा फायदा घेत मोर्चेकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे चोरांनी लंपास केलेत। 10 ते 12 मोर्चेकऱ्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यात। जालन्यामध्ये बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ महाजनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्येच चोरट्यांनी अनेक साहित्य लंपास केलं। सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला केज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। खुनाचा तपास एसआयटी कडनं केला जातोय, तर एसआयटी कडून खंडणीचा तपास सुरू आहे। यामध्ये खंडणी प्रकरणाचा तपास संपला असं सीआयडीने कोर्टात म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडच्या गँगनं परळीमध्ये 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती। मुंडेंना मतदान करण्याचा व्हिडिओच आव्हाडांनी शेअर केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना पूर्ण झाला, त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली होती। आयोगाने गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात होणार असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। बीड, परभणी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते। यावेळेस अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरमध्ये प्रशासनाला निवेदन देत तीनही घटनांचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाहीये। दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असं म्हणत अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांनाच टोला लगावलाय। दरम्यान अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना डिवचल्यानंतर वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा टोला वडेट्टीवारांनी लगावला, तर बचेंगे तो लढेंगे ही शिवसेनेची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही लढतोय आणि लढत राहू असं राऊत म्हणाले। अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयतं खोलीत मिळालं असल्याचं म्हणावं लागेल। पवार गटाला मवियामध्ये राहायचं नाही, त्यामुळे महिना झाला शरद पवार कुठेही दिसत नाहीयेत असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहून राहणं परवडणार नाही।
ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडे बोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जावं. मी कुणालाही थांबवणार नाही. माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. आदित्य ठाकरे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयात दाखल झाले. मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांसाठी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट असल्याची माहिती मिळते. दारूच्या परवान्यावरनं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. दारू विक्री परवान्याबाबत अजित पवार बसून निर्णय घेतील अशी टीका आव्हाडांनी केलेली आहे. सचिन सावंतांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणावर सडकून टीका केली आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण संबोधायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भाऊजींना दारूच्या आहारी पाठवत बेवडं करायचं अशी टीका सचिन सावंतांनी केली आहे. मुंबईमध्ये महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. स्मारकाचं काम 23 जानेवारी 2026ला पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं ठाकरेंनी स्पष्ट केलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळेस जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधलाय. तर बाळासाहेबांनी अनेकांना काही ना काही दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकावरनं श्रेयवादाची लढाई नको असंही उद्धव ठाकरे म्हणाले. विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथावण्याचं काम करू नये असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. 12 तारखेला विशाळगडावर उरूस भरवण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान हिंदू समाजाने संयमाने घेतलं असतानाही इतर समाजाने संयमाने घ्यावं. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेवून आहोत असंही नितेश राणे म्हणाले. सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. मुनगंटीवार यांनी आपल्याला फोन करूनही काही वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. आमच्या पक्षामध्ये कुठेही वाद नाहीत, तुमच्यात आहेत असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय. विरोधी पक्ष एकमेकांना जागा करतायत हे चांगलं आहे असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. विरोधी पक्ष नसल्यानं मजा येत नाही असंही ते म्हणतायत. विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत. मात्र आम्ही हिंदू म्हणून निवडून आलेलो आहे. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. तसंच हिंदू समाजाने एकत्र येत मतदान केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. ज्यांना धर्म समजत नाही त्यांना जोडे मारून धर्म शिकवावा लागेल अशी खरमरीत टीका अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जितेंद्र आव्हाडांवर केलेली आहे. आव्हाडांनी राष्ट्रगीताच्या मुद्द्यावरनं रामगिरी महाराजांना जोड्याने मारलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. मिरजचे भाजपाचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. आम्ही मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो आणि चौकार मारला. मिरजला सुरेश खाडेंनी मिनी पाकिस्तान संबोधलंय. सरपंच हत्या प्रकरणी आणि वाल्मिक कराडशी संबंधांमुळे चर्चेत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी छगन भुजबळांची भेट घेतलेली आहे. भुजबळांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं मुंडेंनी सांगितलंय. तसंच अन्न आणि नागरी खात्याबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याचं मुंडेंनी सांगितलंय. नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी प्रशासनाला दिलेले आहेत. राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत गोऱ्हेंनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळेस हे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसू नये, जनतेशी संवाद आणि संपर्क वाढवावा असे आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी फील्डवर असतील, केलेल्या कामाचा अहवाल न चुकता महसूल मंत्र्यांना पाठवतील असे आदेश पुण्यातील बैठकीमध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. खेडच्या आमदार पुत्राचा सन्मान आपल्या आधी केल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली. आयोजकांनी माझा नाही तर पदाचा अपमान केल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सन्मान स्वीकारण्यास नकार दिला. सन्मानाचं हे नाराजी नाट्य चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोरच घडलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारेंची कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांना दिलंय. विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे घारेंवर कारवाई केली होती. त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. या सर्व महत्त्वाच्या बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर आता बातमी आहे मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणासंदर्भात. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलंय आणि या प्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं असून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता. 26 ऑगस्ट 2024ला हा पुतळा कोसळला होता. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. दरम्यान हा पुतळा ज्यांनी उभारला ते शिल्पकार जयदीप आपटे याला आता कैद करण्यात आलं होतं. मात्र पूर्ण तपास आता झालेला आहे आणि त्यामुळे आता जयदीप आपटेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. पुतळा कोसळल्यामुळे कुणाचीही जीवितहानी झालेली नाहीये, कुणालाही इजा झालेली नाहीये, त्यामुळे हत्येचं कलम इथं लागू होणार नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे.